खासदारांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंनी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत। ठाकरेंनी उद्या ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती ही बैठक होणार आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय देना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांजवळ संवाद साधणार आहेत। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची भूमिका काय या संदर्भात देखील उद्धव ठाकरे हे विचारणा करणार आहेत। खासदारांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, ठाकरेंनी उद्या बैठक बोलावलेली आहे, काही पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे, सविस्तर माहिती। ऋषी, उद्या 12 वाजता उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईमधील जे पदाधिकारी आहेत त्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे। कारण आपल्याला माहितीच असेल की आज ज्या प्रकारे खासदारांची फूट झाली त्यानंतर ईशान्य मुंबईमधील जे सगळे पदाधिकारी आहेत ते विभाग प्रमुख असतील किंवा अनेक जे गटप्रमुख असतील त्यांची उद्या तातडीची एक बैठक मातोश्रीवरची बोलावली आणि स्वतः उद्धव ठाकरे त्या लोकांना मार्गदर्शन करणार आहे। आणि उद्याच्या उद्या आपण पाहिलं तर स्वतः वर्धापन दिन असल्यामुळे दुपारी ही जी बैठक आहे ती प्रमुख बैठक मानली जाते। कारण ईशान्य मुंबई झाल्यानंतर बाकीचे जे खासदार जे फुटलेले त्यांच्या मतदारसंघातील नेत्यांना देखील किंवा कार्यकर्त्यांना देखील उद्धव ठाकरे बोलवणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याचबरोबर डॅमेज कंट्रोल देखील करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। कारण ज्या प्रकारे खासदार निघून जात आहेत तसे कार्यकर्ते निघून जाऊ नये यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी बैठक ही बोलावलेली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांना सोबत ठेवण्याचं आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठं आव्हान असणार आहे। अगदी धन्यवाद पद्मेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।